नमस्कार. मी शैलेश हातगुडे, समस्त गवळी विकास संस्था प्रदेश सरचिटणीस. गवळी समाज बांधवांसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे, जी आपल्याला आपलं श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ आहे, ते सुरू झालेलं आहे. त्यावर नोंदणी करणं सुरू झालेलं आहे. ऑनलाईन फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे. त्यातल्या आपण मागच्या व्हिडिओमध्ये त्याचं 4 योजनांचा व्हिडिओ बघितला होता. त्यामध्ये महाराष्ट्र शासनाचा जो जी-आर आला होता, श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ आणि त्यातल्या 4 योजना होत्या, त्या आपण सविस्तर बघितल्या होत्या. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यातली थेट कर्ज योजना. 1,00,000 रुपयापर्यंतची जी थेट कर्ज योजना आहे, ही नेमकी कोणाला मिळेल आणि त्याचे कागदपत्र कोणती लागणार आहे आणि त्याचा ऑनलाईन फॉर्म किंवा त्याच्याशी संबंधित सर्व जी माहिती आहे, ती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत. तर थेट कर्ज योजना ही आपल्याला पहिली योजना आहे आपल्या श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळाची. 4 योजना आहे. 4 योजनांची 4 सविस्तर व्हिडिओ बनवणार आहे मी. त्यातली पहिली योजना आहे जी थेट कर्ज योजना. यामध्ये आपल्याला 1,00,000 रुपयापर्यंत थेट कर्ज मिळणार आहे आपल्या श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळाकडून. तर यामध्ये तुम्हाला 2,000 रुपये 2,085 रुपयाची एक किस्त दर महिन्याला भरावी लागणार आहे. जर तुम्ही ते कर्ज घेतलं तर त्यावर कुठलेही व्याज लागणार नाहीये आणि आपल्याला 48 किस्तांमध्ये ते 1,00,000 रुपये पे करायचे आहे. यावर कुठलेही आपल्याला व्याज लागणार नाहीये. जर तुम्ही एखादी किस्त एखाद्या महिन्याला नाही भरली तर ती 2,085 रुपयावर तुम्हाला 4% व्याजदर आकारला जाईल. फक्त जितक्या किस्त तुम्ही भरणार नाही तितक्याच किस्तांवर तुम्हाला 4% व्याजदर लागू शकते जर तुम्ही पेंडिंग ठेवत असाल. अन्यथा तुम्ही जर व्यवस्थित प्रत्येक महिन्याला 2,085 रुपये 48 किस्ता भरणार असाल, जर तुम्ही थेट कर्ज योजनेचा लाभ घेतला तर तुम्हाला 1 रुपया द्यावा लागणार नाही. तर याविषयीची जी सविस्तर माहिती आहे आणि त्याचा जो जी-आर आहे, तो जी-आर आपल्या गवळी समाज बांधवाला जो लागू आहे, तो जी-आर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला समाज बांधवांनो, आपण या व्हिडिओमध्ये बघूया थेट कर्ज योजना, ज्याचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे आणि त्यात आपल्याला आपल्या व्यवसायाला चालना द्यायची आहे. चला तर आपण बघूया थेट कर्ज योजना. आता तर बघूया. श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ जे आहे आपलं गवळी समाजाचं, या गवळी समाजाच्या श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळासाठी जे वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळ आहे, त्या अंतर्गत आपलं श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ येतं आणि त्या महामंडळासाठी थेट जे कर्ज आहे 1,00,000 रुपयापर्यंत थेट कर्ज हे कसं मिळवायचं याचा जुना एक शासनाचा जी आर आहे. त्या जुन्या शासनाच्या जी आर मध्ये 25,000 रुपये होती. ती 2021 मध्ये 1,00,000 रुपये मर्यादा झाली आणि हीच आता मर्यादा आपल्या गवळी समाजाला सुद्धा लागू असणार आहे थेट कर्ज योजनेमध्ये. मग ही थेट कर्ज योजना कशा पद्धतीने आपण मिळवायची आणि तिचे काय उद्देश आहे थेट कर्ज योजनेचे 1,00,000 रुपयापर्यंत जे आपण बघितलेले आहे अगोदर, हे गवळी समाजाला कसं मिळेल हे आपण याच्यामध्ये बघू. म्हणजे इथे विमुक्त जाती असेल, भटक्या जमाती असेल, विशेष मागास प्रवर्ग असतील, यांच्या आर्थिक उन्नतीसाठी हे काय करेल, कार्य करेल. त्यानंतर विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग घटकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून त्यांना स्वयंरोजगारास प्रोत्साहन देणे, हे या थेट कर्ज योजनेचं 1,00,000 रुपयापर्यंतचं जे कर्ज आहे बिनव्याजी 48 किस्तांमध्ये 2,085 रुपये हप्ता दर महिन्याला. दर महिन्याला 2,085 रुपये 48 किस्तांमध्ये भरायचं जे ही योजना आहे थेट कर्ज योजना, हे स्वयंरोजगारांना प्रोत्साहन देण्यासाठी हे गवळी समाजासाठी लागू करण्यात आलेली आहे. याचा फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे. त्या योजनेचा काय उद्देश असणार आहे, कसा फॉर्म भरायचा, काय डॉक्युमेंट्स लागेल, हे सविस्तर आपण बघणार आहोत. त्यानंतर बघू आपण हे गवळी समाजाला श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून राबवली जाणारी योजना असणार आहे. त्यानंतर आपण बघू याच्यामध्ये अ, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा एक उद्देश असणार आहे. त्यानंतर दुर्बल घटकांच्या व्यक्तींना व्यवसाय करण्याकरिता तात्काळ वित्त पुरवठा करणे या श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळाचा उद्देश असणार आहे. मग कोणत्या कोणत्या व्यवसायांना किंवा लघु व्यवसायांना याचा फायदा होईल? मत्स्य व्यवसाय असेल, कृषी क्लिनिक असेल, पॉवर टिलर असेल, हार्डवेअर असेल, पेंट शॉप असेल, पेंटचं, सायबर कॅफे असेल, नेट कॅफे, संगणक प्रशिक्षण असेल, झेरॉक्स मशीनचं असेल, स्टेशनरी असेल, सलून असेल, ब्युटी पार्लर असेल, त्याच्यानंतर मसाल्याचा उद्योग असेल, पापड उद्योग असेल, मसाला मिरची कांडप असेल, त्याच्यानंतर वडापाव असेल, वडापाव विक्री केंद्र असेल, भाजी विक्री केंद्र असेल, ऑटो रिक्षा असेल, चहा विक्री केंद्र असेल, चायचा पानठिला टपरी जे काही हॉटेल असेल, सॉफ्ट टाईज असेल, त्याच्यानंतर डीटीपी वर्क असेल टायपिंगचं, स्वीट मार्ट असेल, त्याच्यानंतर ड्राय क्लीनर्स असेल, हॉटेल असेल, टायपिंग इन्स्टिट्यूट असेल,
रिपेअरिंग शॉप असेल, एखादं मोबाईल रिपेअरिंग असेल, गॅरेज असेल तुमचं, फ्रिज दुरुस्तीचं किंवा एसी दुरुस्ती, चिकन मटन शॉप किंवा इलेक्ट्रिक शॉप, आईस्क्रीम पार्लर इत्यादी ज्या काही छोट्या-मोठ्या ज्या काही उद्योग आपण करतो, या सर्व उद्योगांना एक मदत म्हणून श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ थेट बिनव्याजी ₹1,00,000 तुम्हाला मदत करणार आहे. तर ही मदत कुठल्या-कुठल्या व्यवसायाला आणि इतर इतर म्हटलेलं आहे म्हणजे इतर छोटे-मोठे जे उद्योग असतील, गवळी समाजातील व्यक्ती करत असेल आणि तुम्हाला जर मदत पाहिजे असेल, तर तुम्ही श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळाकडून ₹1,00,000 घेऊन तुम्ही तुमच्या व्यवसायाला चालना देऊन स्वयंरोजगार प्राप्त करू शकता. मासळी विक्री, भाजीपाला विक्री, फळ विक्री, किराणा दुकान, आठवडी बाजारामध्ये छोटेसे दुकान, टेलिफोन बूथ असेल, अन्य तांत्रिक लघु उद्योग असतील, अशा लघु उद्योग व्यवसायांसाठी ही योजना काय करेल? कार्य करेल किंवा सुरू करण्यात आलेली आहे. श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून. विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील निराधार व्यक्ती असेल, विधवा महिला असतील, यांना तात्काळ आणि प्राधान्याने लाभ देणे. त्याच्यासोबत इतरांना सुद्धा आहे. 18 ते 55 वर्षापर्यंत. 18 ते 55 वर्षापर्यंतच्या सर्वांना याचा लाभ घेता येईल. असं नाही की विधवा महिला असतील, निराधार असतील, तर यांना तात्काळ आणि प्राधान्याने त्यांना लाभ देईल आणि इतर जे आहेत त्यांच्या नंतर तुम्हाला लाभ मिळेल. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आता याचं स्वरूप कसं असणार आहे? यामध्ये आपल्याला प्रकल्प योजना असणार आहे. थेट ₹1,00,000 पर्यंत महामंडळाचा जो सहभाग असणार आहे. आपलं महामंडळ कोणतं आहे? गवळी समाजासाठीचं श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ आहे. तर मग आपल्याला ₹1,00,000 थेट आपल्याला महामंडळ देईल. व्याजदर लागणार नाहीये. कर्ज परतफेड करणाऱ्या लाभार्थींना व्याज आकारण्यात येणार नाहीये. म्हणजे व्याज आकारणार नाहीये. पण तुम्ही जर एखादी किस्त जसं तुमची ₹1,00,000 वर ₹2,085 किस्त असणार. 48 किस्ता तुम्हाला अशा भराव्या लागेल. पण तुम्ही एखादी किस्त होऊ शकते मागे-पुढे. तुम्ही नाही भरली, ती पुढच्या महिन्यात तुम्ही कव्हर करणार असेल, तर तुम्हाला एका महिन्यासाठी 4% व्याजदराने फक्त ₹2,085 व्याज लागेल. एक तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. अन्यथा तुम्ही जर नियमित भरत असाल, तर तुम्हाला कुठलंही व्याज लागणार नाही आणि एखादी किस्त राहिलीच असेल, त्या राहिलेल्या किस्तावर म्हणजे ₹2,085 वर 4% व्याज लागेल. पूर्ण थेट ₹1,00,000 वर 4% व्याज लागणार नाही. एक लक्षात ठेवा. इथे दिलेला आहे कालावधी. तुम्हाला ही जी मुद्दल आहे 48 किस्तांमध्ये ₹2,085 परतफेड करावी लागेल. त्यानंतर प्रत्येक महिन्याला किस्त भरावं लागेल. नियमित कर्जाची जर तुम्ही परतफेड नाही करू शकले, थकीत हप्ते ठेवले, तर तुम्हाला दर साल, दर शेकडा या 4% व्याजदराने त्या रकमेवर, थकीत रकमेवर, इथं थकीत हप्त्यावरच तुम्हाला फक्त काय द्यावं लागेल? व्याज द्यावं लागू शकते. पहिला हप्ता याचे 2 हप्त्यात तुम्हाला पैसे मिळतील. 75,000चा एक पहिला हप्ता मिळेल. दुसरा प्रत्यक्ष उद्योग सुरू करण्यासाठी 25,000चा 3 महिन्यानंतर तुम्हाला दुसरा हप्ता मिळेल. त्याच्यानंतर म्हणजे सुरुवातीला तुम्ही खरंच उद्योग करताय का याची तपासणी होईल आणि ती तपासणी झाली त्या 3 महिन्यानंतर किंवा 3 महिन्याच्या आत तुम्हाला काय मिळेल? ₹25,000 लाभ मिळेल. अशी ₹1,00,000 पर्यंत तुम्हाला मदत मिळेल. आता पात्रता काय असणार आहे? याला लाभार्थी कसा निवडणार आहे? अर्जदार विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील असावा. म्हणजे भटकी प्रवाद म्हणजे एन-टी-बी मधील असावा. एन-टी-बी. तर गवळी समाज आपण एन-टी-बी मध्ये येतोच. आणि आपल्याला हा लाभ आहे श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून होणार. महाराष्ट्राचे रहिवासी असावा आणि वय जे असणार आहे 18 ते 55 वर्ष असावे. ह्या तिन्ही अटी आपण पूर्ण करत असाल, तर तुम्हाला काय मिळेल? या योजनेचा लाभ मिळेल. पुन्हा काही अटी आहेत, त्यापुढे बघू आपण. एकत्रित अर्जदाराचे एकत्रित कौटुंबिक वार्षिक उत्पन्न जे असणार आहे, ₹1,00,000 पेक्षा जास्त नसावे. म्हणजे ₹1,00,000 पर्यंत 1,00,000 जास्त नसावे तुमचं वार्षिक उत्पन्न. त्याच्यासाठी आपल्याला सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेलं उत्पन्नाचं प्रमाणपत्र ते लागावं. इन्कम इन्कम सर्टिफिकेट लागेल. एका वेळी कुटुंबातील एकाच व्यक्तीस सदर योजनेचा लाभ घेता येईल. म्हणजे एका वेळेस एकच व्यक्ती कुटुंबातील लाभ घेऊ शकेल. शासनाच्या कौशल्य विकास विभागामार्फत शासकीय किंवा निमशासकीय संस्थांमधून तांत्रिक प्रशिक्षण घेतलेली किंवा अनुभवी तरुण मुले-मुली यांना प्राधान्य देण्यात येईल. म्हणजे एखादा कौशल्य विकासाचा जर तुम्ही उपक्रमामध्ये भाग घेतला असेल, सर्टिफिकेट असेल, शासकीय, निमशासकीय संस्थांमधून एखादा कोर्स केला असेल तांत्रिक, तर तुम्हाला लवकर प्राधान्य मिळेल. अर्जदाराने आधार कार्ड संलग्न बँक खात्यात तपशील सादर करावा. म्हणजे तुमचं आधार कार्डला बँक खातं काय असायला पाहिजे? लिंक असायला पाहिजे. अर्जदार मंडळाच्या कोणत्याही केंद्र किंवा राज्य योजनेचा थकबाकीदार नसावा. म्हणजे तुम्ही मंडळाच्या कोणतेही म्हणजे यापूर्वी मंडळातून कुठलेही कर्ज घेतलेलं नसावं. काही अटी व शर्ती असणार आहे. या अटी व शर्ती काय असणार आहे? लाभार्थ्याच्या शेतजमिनीचे नोंदणीकृत गहाण
खत करावे. म्हणजे तुम्हाला शेतजमीन असेल तर त्याच्या सातबाऱ्यावर काय करावं लागेल? तर हे महामंडळाने दिलेल्या कर्जाचा बोजा नोंद करावा लागेल. त्यानंतर सदर योजनेसाठी 2 जामीनदार घेण्यात यावेत. म्हणजे 2 जामीनदार लागतील. एक शासकीय, निमशासकीय, पगारी जमीनदार असावा. महाराष्ट्र शासनाची कुठली नोकरी त्याला असावी. म्हणजे महाराष्ट्र शासनाची जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत, महामंडळे, शासन, अन्य महाविद्यालय, शासनमान्य शाळा, इतर कुठल्याही ठिकाणी शासकीय जमीनदाराची सेवा किमान 8 वर्ष शिल्लक असावी. म्हणजे तुम्हाला जे 2 जामीनदार लागतील आणि शासकीय कार्यालयाचा कायमस्वरूपी कर्मचारी असावा. म्हणजे शासनाचा एक कर्मचारी असावा. 2 जामीनदार लागतील. त्यापैकी एक म्हणजे एकच म्हटलेलं आहे. म्हणजे एक शासकीय असायला पाहिजे, एक नसला तरी चालेल. म्हणजे एक शासकीय जो कर्मचारी असेल, तो त्याची 8 वर्ष त्याची सर्व्हिस शिल्लक असायला पाहिजे आणि तो शासकीय किंवा निमशासकीय कर्मचारी शासनाचा असायला पाहिजे. त्याचं तुम्हाला काय द्यावं लागेल? जामीनदार म्हणून जामीन घ्यावा लागेल. दुसऱ्या जामीनदाराकडे लाभार्थीचा दिलेला कर्जाइतकीच स्थावर मालमत्ता अथवा जमीन जुमला असणे आवश्यक आहे. म्हणजे जो दुसरा जामीनदार असेल तुमचा, त्याच्या जवळ कमीत कमी तुमचे 1 लाख रुपये पर्यंत भरण्याइतकी त्याची कंडिशन असायला पाहिजे किंवा त्याच्या नावाने थोडीशी संपत्ती असायला पाहिजे. शेती, सातबारा किंवा इतर काही असायला पाहिजे. त्यानंतर आहे संबंधित दोन्ही जामीनदार यापूर्वी कोणत्याही वित्तीय संस्थेत किंवा इतर कुठेही जामीनदार नसावा. म्हणजे भविष्यात जर हमीपत्राद्वारे महामंडळाची सर्व कर्ज रक्कम वसूल होईपर्यंत सदर जामीनदाराचे हमीपत्र अन्य कर्ज प्रकरणात सदर कार्यालयाकडून निर्गमित केले जाणार नाही, अशी खात्री सदर आस्थापनेकडून हमीपत्राची पडताळणी करून घेण्यात यावी. म्हणजे जे 2 जामीनदार असणार तुमचे, ते 2 जामीनदार फक्त तुमचेच जामीनदार असावे. तेच 2 जामीनदार इतरांचे सुद्धा वित्तीय संस्थेमध्ये जामीनदार नसावे. याची पडताळणी तुम्हाला करायची आहे. सदर प्रकरणात कर्जाचा निधी जो असणार आहे, लाभार्थ्याच्या थेट बँकेत जाणार आहे. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट डीबीटी द्वारे थेट कुठे मिळेल? बँकेमध्ये ते कर्जाचे पैसे मिळेल. आणि कर्जाच्या परतफेडीच्या रकमेतील पुढील दिनांकाच्या आगाऊ धनादेश घेण्यात यावे. एक इथे महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे. सदर कर्जातून लाभार्थ्यांसाठी जी मत्ता निर्माण होणार आहे, ती ज्यांच्याकडून निर्माण होईल त्यांच्याकडून ती मत्ता अचल असेल, तर परस्पर वसंतराव नाईक विमुक्त जाती जमाती विकास महामंडळाकडे गहाण ठेवण्यात यावी. जर ती मत्ता चल असेल, तर ती महामंडळाकडे तारण गहाण करण्यात यावी. म्हणजे तुमच्याकडे जी स्थावर मालमत्ता असेल, चल किंवा अचल स्वरूपाची, ती तुम्हाला सदर कर्जाच्या लाभासाठी महामंडळाकडे काय करावं लागेल? गहाण म्हणून, तारण कर्ज म्हणून ठेवावं लागेल. त्यानंतर कर्ज परतफेडीबाबतची लाभार्थ्याकडून शपथपत्र घेण्यात यावे. या योजनेवर खर्च होणारा जो शासनाने मंडळासाठी मंजूर केलेल्या भाग भांडवलाच्या तरतुदींच्या मर्यादेत उपलब्ध असलेल्या भाग भांडवलातून करण्यात येईल. म्हणजे शासनाने जेवढा खर्च केला असेल महामंडळासाठी, म्हणजे श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळासाठी, त्या कर्जात म्हणजे त्या खर्चातूनच शासनाने दिलेल्या भागभांडवलातूनच तुम्हाला ही मदत मिळेल, असं इथे सांगितलेलं आहे. महामंडळाने आपला भांडवली अर्थसंकल्प विहित कालमर्यादेत शासनाकडून मान्य करून घेणे बंधनकारक आहे. हे महामंडळाचं कार्य आहे. त्यानंतर आहे मुद्दल व व्याजासह कर्जाच्या वसुलीचा तपशील महामंडळाने भांडवली अर्थसंकल्पात देणे बंधनकारक राहील. म्हणजे महामंडळांनी किती व्याज दिलं, म्हणजे किती कर्ज दिलं, किती व्याज दिलं, किती लाभ दिला, हे सगळं काय करेल, अर्थसंकल्प किती खर्च येऊ शकतं दरवर्षी, हे महामंडळ काय करेल, श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ सरकारला त्याचा तपशील देईल किंवा अहवाल देईल. लाभार्थ्याने स्थापन केलेल्या व्यवसायाचा विमा स्वखर्चाने उतरवणे, तसेच दरवर्षी विम्याचे नूतनीकरण करणे बंधनकारक राहील. लाभार्थ्याने छोटासा एक काही विमा लागेल त्याच्यासाठी, त्याचा स्वखर्चाने तो विमा उतरवावा लागेल. जसं आपण एखादा फायनान्स करतो, तर आपल्याला विमा कंपल्सरी होऊन जातं. तसंच इथे सुद्धा तुम्हाला विमा उतरवावा लागेल, ज्याची छोटीशी एक अमाउंट असेल. कर्ज वितरण पद्धत कशी असणार आहे, हे याच्यामध्ये बघू आपण. आता कर्ज कसं मिळेल तुम्हाला, हे 1 लाख रुपयापर्यंत थेट. कर्ज योजनांसाठी योग्य लाभार्थ्याची निवड मंजूर प्रकरणात आवश्यक वैधानिक दस्तावेज, तुमची जी काही दस्तावेज आहे, ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे कोणते कोणते कागदपत्र लागतील. पूर्तता विहित कालावधीत करून घेण्याची महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या कर्जाच्या वसुलीची संपूर्ण जबाबदारी जिल्हास्तरीय कार्यालयाची राहील. म्हणजे जिल्हा स्तरावर जे कार्यालय राहील, ते कार्यालय काय करेल, म्हणजे श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळाचं जे जिल्हा स्तरावर कार्यालय राहील, ते कार्यालय तुमचे मासिक हप्ते काय करेल, बरोबर भरून घेतील.
त्यांच्यावर प्रादेशिक कार्यालयांचे नियंत्रण राहील आणि त्याच्यावर शासनाचं नियंत्रण राहील. योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी लाभार्थ्यांना नव्याने अर्ज करावा लागेल. म्हणजे या सुधारित योजनेअंतर्गत आता तुम्हाला ही योजना नव्यानेच लागू झालेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला थेट कर्ज मिळवण्यासाठी थेट लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला महामंडळाच्या वेबसाईटवर जाऊन काय करावं लागेल? ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल. मग याची निवड कशी होईल ते आपण याच्यामध्ये बघू. महामंडळाच्या संबंधित जिल्हास्तरीय कार्यालयातून म्हणजे जिथे महामंडळाचं कार्यालय आहे, तिथून योग्य लाभार्थ्याची निवड होईल व कर्ज वसुली संपूर्ण कार्यवाही जी आहे ती तिथून चालेल. आणि त्यांच्यावर नियंत्रण प्रादेशिक कार्यालयाचे असेल. हे एक इथे लक्षात ठेवायचं. म्हणजे श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळाचं जे जिल्हा स्तरावर कार्यालय असणार आहे, तिथून तुम्हाला काय मिळेल? लाभही मिळेल आणि तिथेच तुम्हाला पैशाची किस्त स्वरूप म्हणजे ऑनलाईन स्वरूपामध्ये भरावी लागणार आहे. आणि डॉक्युमेंट्स वगैरे तुम्हाला तिथूनच काय करावं लागणार आहे? अप्रूव्हल करून घ्यावं लागणार आहे. संबंधित जिल्हा व्यवस्थापक योजनेचे अंमलबजावणी अधिकारी असतील आणि त्यांच्यावर नियंत्रण कोणाचं असेल? प्रादेशिक व्यवस्थापक नियंत्रण अधिकाऱ्याचं असतील. त्यानंतर आहे महामंडळाच्या जिल्हा कार्यालयामार्फत कर्ज प्रकरणासाठी स्थानिक वर्तमानपत्रांतून प्रमुख शासकीय निमशासकीय कार्यालयातील सूचना फलकांवर जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल व त्यावेळेचे कार्यालयात अर्जाचा नमुना कागदपत्रांची सूची सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध करून दिल्या जातील. त्यानंतर आहे संबंधित जिल्हा व्यवस्थापक प्राप्त अर्जाची पूर्ण छाननी तपासणी करून पात्र अपात्र लाभार्थ्यांची यादी तयार करतील. परिपूर्ण अर्ज संबंधित प्रादेशिक व्यवस्थापकाकडे तपासणीकरिता सादर करतील. तदनंतर म्हणजे त्यानंतर संबंधित प्रादेशिक व्यवस्थापक मुख्यालयाकडे लाभार्थींना निधी शिफारस करतील. म्हणजे प्रादेशिक व्यवस्थापक काय करेल? मुख्यालयाकडे श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळाचं जे मुख्यालय आहे त्यांच्याकडे निधी शिफारस करतील आणि त्यानंतर पुढील बाबी विचारात घेणे अनिवार्य असेल. त्यानंतर काय असणार आहे? उद्योग असेल, व्यवसायाची वर्धन क्षमता म्हणजे काय क्षमता असणार आहे? लाभार्थ्याची काय क्षमता आहे? त्याचं ज्ञान कसं आहे व्यवसायाचं आणि त्याची परतफेडीची किंवा जमीनदारांची क्षमता काय आहे? म्हणजे तुमचा उद्योगाची क्षमता, तुमचा लाभार्थ्याची क्षमता, परतफेडीची क्षमता बघून तुम्हाला थेट काय करेल? कर्ज देईल. त्यानंतर कर्ज मंजुरी प्रकरणात कारण हे 1 लाख रुपयाचं कर्ज बघतोय आपण थेट कर्ज योजना 1 लाख रुपयामध्ये तुम्हाला व्याज काहीच नाहीये. व्याज नसल्यामुळे तुम्हाला छोट्याशा उद्योगांसाठी सामान्य जे गवळी समुदायातील लोक असतील यांच्यासाठी तुम्ही 1 लाख रुपये घेऊन तुमचा छोटासा व्यवसाय करू शकता. आत्मनिर्भर बनू शकता. वैयक्तिक लाभ घेऊन तुम्ही ते मासिक किस्तांच्या स्वरूपात ₹2000 ₹2085 परतफेड करून तुम्ही पुन्हा पुन्हा लाभ घेऊ शकता. कर्ज मंजुरी प्रकरणातील आर्थिक वर्षात कार्यवाही पूर्ण करणे आवश्यक असल्याने लाभार्थी निवड समितीच्या बैठका वेळोवेळी घेण्यात येतील. हे मंडळासाठी कार्य असणार आहे. जिल्हा निवड समिती जी आहे तिच्या मंजुरीनंतर पात्र लाभार्थ्यांचे त्रुटीरहित परिपूर्ण कर्ज प्रस्ताव मुख्यालयाकडे मंजुरीसाठी निधीच्या मागणीसाठी संबंधित जिल्हा व्यवस्थापक यांनी संबंधित प्रादेशिक व्यवस्थापक यांचे मार्फत सादर करतील. पात्र लाभार्थींच्या कर्ज प्रस्तावनांना व्यवस्थापकीय संचालक यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यालय लाभार्थी निवड समितीमार्फत मंजुरी प्रदान करण्यात येईल. म्हणजे मुख्यालय याच्या काय म्हटलेलं आहे? जिल्हा व्यवस्थापक जी समिती असणार आहे, हे काय करतील? तुमचा अर्ज घेतील, ते प्रादेशिक व्यवस्थापक समितीकडे पाठवतील. तिथून ते कर्जाची मंजुरी मिळाली, की थेट तुम्हाला त्या प्रादेशिक मंजुरीनंतर थेट जिल्हा व्यवस्थापक जे मंडळ आहे, ते तुम्हाला काय करतील? लाभ पोहोचवतील. त्यानंतर असणार आहे कर्जाची वसुली कशी होईल? तर कर्ज वसुलीची कार्यपद्धती काय असणार आहे? कर्जाची परतफेड ही कर्ज वितरित केल्याच्या 90 दिवसानंतर सुरू होईल. म्हणजे आज जर तुम्हाला कर्ज दिलं असेल, त्याची परतफेडीची जी सुरुवात होईल, ते 3 महिन्यानंतर होईल. म्हणजे 90 दिवसानंतर सुरू करण्यात येईल. कर्ज परताव्याचे जे मासिक हप्ते आहे, म्हणजे महिन्याचा जो हप्ता आहे, ते ठरवून दिले जाईल आणि कर्ज वसुलीच्या दृष्टीने लाभार्थ्यांकडून पुढील दिनांकाचे आगाऊ धनादेश घेऊन ई-सी-एस म्हणजे इलेक्ट्रॉनिक क्लिअरन्स सिस्टम पद्धतीने वसुली केल्या जाईल. म्हणजे ऑनलाईन पद्धतीने ते काय केलं जाईल? तुमच्याकडून कर्जाची परतफेड केली जाईल. परंतु आगाऊ धनादेश म्हणजे तुमच्याकडून एक च्या मासिक हप्त्यांसाठी घेतला जाईल. एवढे करूनही वसुली न झाल्यास म्हणजे एखाद्याकडून वसूल नाही झाले, तर महामंडळाकडे ठेवलेल्या तारण जे असणार किंवा जामीनदारांद्वारे कर्ज वसुली करण्यात यावी. म्हणजे हे महामंडळ काय करेल? तुम्ही कर्ज नाही भरलं
तर तुम्ही जे काही 2 जामीनदार दिले होते, त्यांच्याकडून ते वसूल करेल. तिथूनही कर्ज वसूल नाही झालं, तर तुम्ही ठेवलेलं जे काही तारण असेल, गहाण असेल, ते त्यातून वसूल करून घेतील. जमीनदारांकडून कर्ज वसुली शक्य न झाल्यास जामीन महसूल संहितेच्या 200 कलम 221 अंतर्गत आर-आर-सी नुसार जिल्हाधिकारी, इथे जिल्हाधिकारी यांना याबाबत संपूर्ण काय दिली जाईल, माहिती करून दिली जाईल आणि कर्ज वसुली करण्यात यावी. म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून इथे कर्ज वसुली करण्यासाठी अनुमती घेतली जाईल. ज्या लाभार्थ्यांनी यापूर्वी घेतलेल्या कर्जाची परतफेड केलेली नाही, अशा लाभार्थ्यांना संपूर्ण परतफेड करेपर्यंत नवीन कर्जाचा लाभ घेता येणार नाही. म्हणजे जोपर्यंत जुनं कर्ज फेडत नाही तुम्ही, तोपर्यंत तुम्हाला नवीन कर्ज मिळणार नाही. जे लाभार्थी परतफेडीच्या कालावधीच्या आत संपूर्ण कर्जाची परतफेड करतील, असे लाभार्थी त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी पुन्हा सदर योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील. म्हणजे तुम्हाला पुन्हा-पुन्हा हे कर्ज घेता येऊ शकते ना पुन्हा-पुन्हा तुम्ही कर्ज घेऊन तुमचा व्यवसाय मोठा करू शकता. असं व. सामंत साहेबांच्या सहीने माननीय राज्यपालांच्या आदेशानुसार हे जी-आर इथे आपल्याकडे सादर झालेला आहे. श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळासाठीचा थेट 1,00,000 रुपयापर्यंतचा बिनव्याजी कर्जाचा तुम्हाला लाभ घेता येणार आहे आणि तुम्हाला तुमच्या व्यवसायाला चालना देता येणार आहे. तर माझी सर्व समाज बांधवांना, गवळी समाज बांधवांना विनंती आहे, की तुम्ही या योजनांचा लाभ घ्यावा. तुम्हाला काही अडचणी आल्या तर श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळाला संपर्क साधा. तुम्ही मला संपर्क साधा. आम्हाला संपर्क साधा, नाहीतर श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळाचे काही कर्मचारी असतील, व्यवस्थापकीय संचालक असेल, यांना संपर्क साधा आणि तुम्ही त्याचा लाभ घ्या. आणि तुम्हाला ही योजना माहिती झाली, तर इतर आपल्या समाज बांधवांना सुद्धा ही योजना माहिती होण्यासाठी हा जो व्हिडिओ आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि तुम्हाला जर काही अडचणी आल्या, तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा. अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या गवळी समाजाच्या अज्ञा काही तरतुदी किंवा जी-आर किंवा योजना असतील त्या माहिती करून घेण्यासाठी काही उपक्रम आम्ही राबवत असतो गवळी समाजासाठी. ते उपक्रमात सहभागी होण्यासाठी किंवा माहिती करून घेण्यासाठी तुम्ही माझ्या या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.